मुंबईतील गणेश मूर्ती कार्यशाळेतून आज सुयोगचा सम्राट या मंडळाच्या गणेश मूर्तीचं आगमन करण्यात आलं। मुंबई ते सुरत असा प्रवास करत सुयोगचा सम्राट सुरतमध्ये विराजमान होत असतो। अनेक मंडळांकडून गणेश उत्सवात सजावट देखावे तयार करण्यासाठी लवकर बाप्पाचं आगमन केलं जातं। तर यावर्षी अहंकारी रावण थीम या मंडळाकडून साकारण्यात येणार आहे। या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। गणेश उत्सवाची चाहूल ही मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचमध्ये आता मुंबईतून अनेक गणपतींचे त्या ठिकाणी आगमन होण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादरमध्ये आहे। आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की सुयोगचा सम्राट हा सध्या आता मुंबईवरून सुरतला जाण्यासाठी रवाना झालेला आहे। आपण पाहू शकता सुंदर अशी एक मूर्ती या ठिकाणी महादेवाच्या रूपात या संपूर्ण मूर्तीचं जे ते त्या ठिकाणी घडवण्यात आले। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष कुणाल सर सुद्धा आहेत। सर, खरं तर आता गणेश उत्सवाला काही दिवसच उरलेत, मात्र मुंबईतून आता उत्साहाला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी मुंबईतून जे गणेश मूर्ती आहेत हे अनेक ठिकाणी अनेक भागात जात आहेत। आपली मूर्ती सुरतला जाते, काय भावना आहेत? मुंबईतून सुरतपर्यंतचा प्रवास कसा असणार? पहिले तर मी सर्वांना एक आभार व्यक्त करतोय, ज्याच्यात मुंबई पोलीस, BMC आणि आलेले माझे सर्व मीडिया पार्टनर आणि ते सर्व। आणि दुसरं हे की आपली जी थीम होती ती आज झाली, जे त्याचे कॉन्सेप्ट सांगते लोकांना। अहंकारी रावण जे अहंकारमध्ये येऊन शंकर पार्वतीच्या पर्वत उचलायला गेले होते, त्या टायमाची आपण थीम दाखवली आहे। आणि बस तेवढंच आहे। सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय आणि आता सुरतला निघतोय आम्ही इथून। प्रवास कसा असणार आहे मुंबई ते सुरतचा? कारण की सुरतमध्ये हा संपूर्ण मूर्ती जाते ही त्या ठिकाणी राहणार 10 दिवस बाप्पा त्या ठिकाणी विराजमान राहणार। बाप्पा सुयोगचे सम्राट करून आमचे जो मंडळ आहे त्याची लोकेशन आहे सुयोगनगर सोसायटी भटार सुरतमध्ये। आम्ही आज इथून निघून उद्यापर्यंत पोहोचू, ती तेवढी आपली झाली तयारी। तर नक्कीच आपण पाहू शकतो की खरं तर सुयोगचा सम्राट हा आता मुंबईतून सुरतला जाण्यासाठी सज्ज झाल्याचा पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।